मग आम्ही काय करायचं? हे सगळं तुमच्यामुळे झालं ना, मग तुम्ही सोय करा आता आमची. सीमा, काय आमचं तुमचं लावलंयस का? हे संकट आपल्या कुटुंबावर आलंय आणि एक कुटुंब म्हणून आपण सगळेजण हे फेस करतो. आणि तुला जर थांबायचं नसेल ना तर चल, आत्ताच्या आत्ता चालती हो, निघ इथून. मला काय, मी खरंच निघून जाईन. कोण इथे कितपत पडणार आहे? एक मिनिट सीमा, तुला कळतंय का हा गोल्डन चान्स आहे तुझं स्वप्न पूर्ण करण्याचा? 2 दिवसात एवढे 10 लाख आणणं यांच्याकडून ते शक्य होणार नाही. आता ज्या कोणी भाऊजीनं धमकी दिली आहे त्याच्याबरोबर आपण सौदा केला तर हे घर तुझ्या नावावर होऊ शकतं. यस, काय डोकं लावलं शिवम. बघितलंस राजन, अनुला नसलेली अक्कल समज मला आहे. आई, भूक लागली आहे ग. हो नरच. अनु, मी मार्केटमध्ये जाऊन काहीतरी घेऊन येतो खायला. बरं, पण दादा, यांची आणि आईंची औषधं. हो, ते पण आणतो. पण पैसे? आहे ना, फोन वॉलेटमध्ये आहेत माझ्या. आणि बाकी जर कोणाला काही लागलं ना तर आवीच्या फोनवरून मला फोन कर. हो हो, प्रथम आणतो तुझ्यासाठी काहीतरी. हा, येतो. सावकाश जा. हा हा, हो हो. आई, पाय दुखतायत का तुमचे? मी चिपून देऊ? बहिणी, मी आईचे पाय चिपते, तू जा. काय झालं? होळी पेटवायची राहिली. किती छान सजवलंय तू सगळं. अहो, काय काय ना अनु, मला त्या बायकांचं म्हणणं पटलं की मी आईने तुला जो काही त्रास दिला ना तो खेळतोय तो, त्यामुळे हे सगळं असं होतंय. नाही हो, तसंच आहे का? पण अनु, मी जेव्हा जेव्हा तुला त्रास दिला तेव्हा मी तुला सॉरी पण म्हणालो ना. पण तरी मला ही परीक्षा द्यावीच लागते आणि हरकत नाहीये मला ही परीक्षा द्यायला काही हरकत नाहीये. पण माझ्या कुटुंबाचा काय दोष आहे मला सांग. आपल्या मुलांचा काय दोष आहे?
मी चुकीचा वागलो, देवाने मला शिक्षा द्यावी. नाही, अहो माझा ऍक्सिडेंट झाला, मला मारून टाकावं देवाने, मला प्रॉब्लेम नाही. काय बोलते खरं ते सांगतोय तुला. मला आपल्या मुलांना हा दिवस कधीच नव्हता दाखवायचा. आबा गेल्यानंतर मी ठरवलं होतं की आईची काळजी घे, मुलांना शिकवेन, मोठं करेन. राजन दादा साधा आहे ग, नाही कळत त्याला गोष्टी. त्याला आधार देऊन उभा राहील मी. आणि मी काय केलंय बघ, काय करू बसलोय मी. माझ्यामुळे आज सगळ्यांवर ही वेळ आहे. आपण बेघर झालो आहोत माझ्यामुळे. सगळ्यात आधी स्वतःला दोष देणं थांबवा. आणि इकडे बघा, बघा ना इकडे माझ्याकडे. आज तुमच्या समोर आपल्या घराच्या अंगणात सजवलेल्या न पेटलेल्या होळीची शपथ घेऊन सांगते, तुमच्या सोबतीनं काहीही करून पुढल्या 48 तासात हे पैसे परत करेन आणि आपल्या कुटुंबाला सन्मानाने पुन्हा घरी ने. विश्वास ठेवा माझ्या. आनंद, हा हे बघ फळं आणलेत. मात्र काकू थँक्यू. असं म्हणतात की तहानलेल्याला पाणी आणि भुकेलेला अन्न दिलं ना की पुण्य मिळतं. तुम्ही माझ्या मुलांना आणि सासूबाईंना खायला दिलं. माझ्या वाटणीचं सगळं पुण्य तुम्हाला लाभू खरंच. अगं वेडी आहेस का तू? हे बघ पुन्हा असं कधी बोलशील ना तर याद राखा. आणि हो, त्यातली 2 फळं तूही खा. नाही, मी यांना देते आधी.